काही पदार्थ फक्त पोट भरत नाहीत, ते आपल्या बालपणीच्या आठवणीही जाग्या करतात. आईच्या हातच्या शेंगदाणा गुळाचा लाडू आठवतोय ना? चला आज तोच लाडू अगदी सोप्या पद्धतीने घरी बनवूया. लाडू बनवत असताना सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो तो गूळ. गूळ कसा खिसायचा आणि गूळ खिसताना तासनतास जातात. आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. बटाटे खिसण्याची आपण येथे खिसणी घेतलेली आहे. तिच्याने आपल्याला येथे हा गूळ छान असा खिसून घ्यायचा आहे. अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये हा गूळ खिसल्या जातो आणि तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही एक बेली 15 ते 20 मिनिटांमध्येच अगदी झपाट्याने करू शकतात. ही खूप महत्त्वाची टीप होते या शेंगदाणे गुळाच्या लाडूमध्ये. आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया. तर इथे साहित्य सांगते. पावशेर मी येथे शेंगदाणे घेतलेले आहे, 1 वाटी गूळ घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये बदाम आणि काजूची पूड करून घेतलेली आहे. 15 ते 20 मी येथे काजू बदाम घेतलेले आहे, त्याची पूड करून घ्यायची आहे. आता जे शेंगदाणे आपण घेतलेले आहे ते आपल्याला हलक्या गॅसवर 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे. एक महत्त्वपूर्ण टीप, शेंगदाणे जेवढे जास्त वेळ आपल्याला स्लो फ्लेमवर भाजता आले तर नक्की भाजून घ्या, जेणेकरून आपल्याला ह्या शेंगदाण्याचा एक अरोमा भेटतो आणि आपले जे लाडू आहे ना ते खूप खुसखुशीत होतात, चविष्ट होतात. त्यामुळे शेंगदाणे छान पद्धतीने भाजून घेणे गरजेचं आहे. आता हे शेंगदाणे भाजले गेलेले आहे. आता मी आणखी एक टीप तुम्हाला इथे सांगणार आहे. तर अर्धा किलो 1 किलो शेंगदाण्याची आपल्याला ज्यावेळेस साल काढायची असती तर खूप कंटाळा येत असतो. तर आज मी साल कशा पद्धतीने काढायची अगदी 10 मिनिटांमध्ये तुम्ही ही साल काढू शकता. जशी मी तुम्हाला गुळासाठी ट्रिक सांगितलेली आहे तशीच एक ट्रिक मी तुमच्यासोबत इथे सांगणार आहे. तर इथे काय करायचं, मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. यामध्ये होईल तेवढ्या पद्धतीने आपण शेंगदाणे ॲड करायचे आहे. तर मी येथे शेंगदाणे अर्धा बाऊल ॲड केलेला आहे आणि आता या मिक्सरचे भांड्याचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि फक्त आपल्याला बंद चालूमध्ये 2 वेळा मिक्सर फिरवायचा आहे, जेणेकरून ह्या शेंगदाण्याची जी वरची साल आहे ती मोकळी होते. तुम्ही बघू शकता. आणि जर एक्स्ट्राचं तुम्ही येथे फिरवलं मिक्सर तर थोडंसं मग येथे कूट होतो. त्यामुळे फक्त 2च वेळा तुम्हाला येथे चालू बंदमध्ये फिरवायचं आहे आणि फक्त एखाद्या शेंगदाण्याला साल असते. आता ही जी शेंगदाणे ते व्यवस्थित असं मी याच पद्धतीने करून घेतलेले आहे मिक्सरला आणि आता आपण पाकडून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता अगदी 10 मिनिटांमध्ये हे शेंगदाणे आपले रेडी झालेले आहे साल काढून. आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये शेंगदाणे ॲड करून घ्यायचे आहे. तर मी येथे 2 बॅचेसमध्ये शेंगदाणे ॲड करणार आहे. तर मी सुरुवातीला मिक्सरचं भांडं अगदी अर्धं भरून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला बारीक करताना अडचण येणार नाही. आता यामध्ये वाटीभरून जो गूळ घेतलेला आहे त्याच्यातला अर्धा गूळ यामध्ये ॲड करायचा आहे. आता मी येथे 2 चमचे गूळ ॲड केलेला आहे. अर्धा चमचा मी येथे साजूक तूप घातलेला आहे. तूप तुम्ही नंतरसुद्धा घालू शकतात, पण या स्टेजला खूप छान बाइंडिंग येते. आता हे व्यवस्थित असं आपण मिक्सरला हे भांडं लावून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त आपल्या इथे लाडूचं पीठ तयार झालेलं आहे. तर मी तुम्हाला इथे सांगते की कशा पद्धतीने आपल्याला मिक्सरचं भांडं फिरवायचं आहे. सुरुवातीला हायवर फिरवायचं आहे आणि दुसऱ्या वेळेस 2 वेळा आपल्याला स्लोमध्ये फिरवायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त आपलं लाडूचं टेक्स्चर इथे तयार झालेलं आहे. आता याच पद्धतीने मी संपूर्ण जे शेंगदाणे आहे ते व्यवस्थित असे मिक्सरला फिरवून घेणार आहे. तर मध्यम स्वरूपाचं येथे जाडसर ठेवायचं आहे, खूप जास्त बारीक करायचं नाही, जेणेकरून ते खाताना सुद्धा आणि काही दिवसानंतर ते मुरल्यानंतर खूप छान लागतात. त्याच्यामुळे थोडा जाडपणा ठेवायचा आहे. आता यामध्ये आपण जे काजू बदामची बुट्टी केलेली आहे ती सुद्धा ॲड करून घ्यायची आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता या स्टेजमध्ये आपण सुरुवातीला 1 चमचा तूप घातलेला आहे. तुम्ही अशाच पद्धतीने लाडू वळू शकतात आणि जर तुम्हाला छान तुपामध्ये मुरवायचे असेल तर आणखी अर्धा चमचा तुम्ही यामध्ये तूप घालू शकता, जेणेकरून बाइंडिंग छान येते. तर मी यामध्ये आणखी अर्धा चमचा तूप घालणार आहे. तर कंप्लीट यामध्ये मला 1 चमचा तूप लागलेला आहे. सुरुवातीला अगदी थोडं तूप घातलेलं आहे आणि सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी फक्त अर्धा चमचा तूप घातलेला आहे आणि ज्यावेळेस आपण संपूर्ण पीठ काढून घेतलेलं आहे मिक्सरमधून त्यावेळेस अर्धा चमचा, म्हणजे टोटल आपल्याला 1 चमचा येथे तूप लागलेलं आहे. आता व्यवस्थित असं हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे, जेणेकरून हे लगेच हातामध्ये गोळे होतात, पण ते तूप पूर्ण लागायला हवं आणि सगळ्या बाजूनी मस्त असं पसरून ते लागायला हवं. त्यामुळे आपण येथे हलक्या हाताने फक्त बोटांच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करणार आहोत. आता मी येथे एक छान असा तुम्हाला लाडू वळून दाखवणार आहे. अगदी झटपट पद्धतीने हा लाडू होतो. आता
येथे तुम्हाला लहान मोठा ज्या शेपमध्ये लाडू वळायचा असेल त्या शेपमध्ये तुम्ही येथे वळू शकता. तर मी अगदी छोट्या साईजमध्ये येथे लाडू वळून घेणार आहे. तर मी येथे हातामध्ये पीठ घेतलेलं आहे आणि तुम्हाला मी दाखवते की कशा पद्धतीने हा लाडू होतो. अगदी एका हाताने सुद्धा तुम्ही छान असं दाबून दाबून हा लाडू वळला जातो आणि नंतर दोन्ही हातामध्ये व्यवस्थित असं गोल करून घ्यायचं आहे. आणि खूप जास्त आपल्याला येथे मेहनतही लागत नाही. एकदम इझिली हे लाडू होतात आणि एकदम गरगरीत हे लाडू होतात. हातावर अगदी गोल गोल फिरवल्यावर 2 ते 3 मिनिटांमध्येच हे लाडू होऊन जातात. इतक्या सुरेख पद्धतीने हा लाडू होतो. तर मी अगदी तुम्हाला जवळून दाखवणार आहे की हा लाडू कसा झालेला आहे आणि चवीला खूप भन्नाट झालेला आहे. येथे आपण गूळ जो वापरलेला आहे तो पूर्णतः चॉकलेटी गूळ वापरलेला आहे. तो गूळ अतिशय उत्तम असतो आणि त्यातल्या त्यात हे जे आपले शेंगदाणा लाडू आहे ते खूप चविष्ट होतात. अशा पद्धतीने मी संपूर्ण लाडू येथे वळून घेणार आहे. तुम्हाला जी शेप हवी असेल त्या शेपमध्ये तुम्ही करू शकतात. अशा पद्धतीने मित्रांनो पावशेर शेंगदाण्यामध्ये आपण 12 ते 13 येथे लाडू बनवलेले आहे. तुम्ही आणखी छोट्या साईजमध्ये येथे लाडू बनवू शकतात. तर 15 ते 20 लाडू आरामात होतात. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.